नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. TYBA SEC म्हणजे आपला जो स्किलचा पेपर आहे, मॉडर्न बँकिंग अँड इंडियन फायनान्शियल मार्केट, या पेपरच्या आजच्या आपल्या दुसऱ्या लेक्चरमध्ये मी पुन्हा सर्वांचं स्वागत करतो. वेलकम टू ऑल स्टुडंट्स. विद्यार्थी मित्रांनो, TYBA ला आपल्याला SEC फॉर इको 364 या कोडचा आपला हा पेपर आहे आणि हा पेपर देखील आपल्याला 100 मार्काचा असेल. 60 मार्काची विद्यापीठाची परीक्षा आणि 40 मार्क आपल्याला इंटरनल म्हणजे महाविद्यालय स्तरावर आपल्याला मिळवायचे आहेत. 60-40च्या या पॅटर्नमध्ये हा जो पेपर आहे, या पेपरचा अभ्यासक्रम कोणता आहे? सेमिस्टर 6 म्हणजे आपलं पदवीच्या शेवटच्या वर्ष आणि त्या शेवटच्या वर्षातील आपलं हे शेवटचं सेमिस्टर म्हणजे 6वं सेमिस्टर. आणि या 6व्या सेमिस्टरमध्ये SEC स्किलच्या पेपरचा आपला सिलेबस काय आहे, त्या सिलेबसविषयी चर्चा आपण गेल्या या पेपरच्या पहिल्या लेक्चरमध्ये केली होती. आज आपण या अभ्यासक्रमातील पहिल्या प्रकरणाला सुरुवात करतो आहे आणि पहिल्या प्रकरणातील आजचा आपला अभ्यासाचा टॉपिक आहे इंडियन फायनान्शियल सिस्टीम, मीनिंग अँड फंक्शन. बघा, हे आहे आपलं पहिलं प्रकरण, भारतीय वित्तीय प्रणाली, इंडियन फायनान्शियल सिस्टीम. असं आपण स्किलच्या पेपरचं पहिलं प्रकरण आहे आणि या पहिल्या प्रकरणामध्ये आज आपण वित्तीय प्रणालीचा अर्थ आणि कार्य पाहणार आहोत. मीनिंग अँड फंक्शन्स ऑफ फायनान्शियल सिस्टीम. वित्तीय प्रणाली म्हणजे काय? इंडियन फायनान्शियल सिस्टीम, भारतीय वित्त प्रणालीचा आपण अभ्यास करतोय. भारतामध्ये फायनान्शियल सिस्टीम कशी आहे, त्याची काय व्याख्या आहे, त्याचा काय अर्थ आहे आणि या वित्तीय प्रणालीचा भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये कसं महत्त्व आहे किंवा वित्तीय प्रणालीचं कार्य कोणती, भूमिका कोणती, असा अभ्यास या ठिकाणी आपण करतो आहे. विद्यार्थी मित्रांनो, कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये आर्थिक व्यवहार पार पाडताना जे आपल्याला वेगवेगळे घटक दिसून येतात, या वेगवेगळ्या घटकांकडे वेगवेगळ्या लोकांकडे, उद्योग संस्थांकडे, सरकारकडे, काही लोकांकडे, काही घटकांकडे अतिरिक्त शिल्लक असते आणि काही लोकांकडे निधीची तूट असते, त्यांना पैशाची आवश्यकता असते. आणि म्हणून जो काही अतिरिक्त निधी आहे अर्थव्यवस्थांमध्ये, काही लोकांकडे जी शिल्लक आहे ती शिल्लक त्या लोकांकडून गोळा करायची आणि ज्यांच्याकडे तूट आहे, ज्यांना या वित्तीय साधनांची गरज आहे, त्यांना पुरवण्याचं काम या सिस्टीमद्वारे केलं जातं, या प्रणालीद्वारे केलं जातं, या व्यवस्थेद्वारे केलं जातं. आणि म्हणून भारतीय वित्तीय प्रणाली किंवा त्याला व्यवस्था असंही म्हणतात, त्याला सिस्टीम असंही म्हणतात. तर या वित्तीय प्रणालीचा काय अर्थ आहे किंवा त्याची व्याख्या काय आहे ती या ठिकाणी आपण बघू. हे बघा, 3 व्याख्या दिलेल्या आहेत इथं.
मुद्दा म्हणून या ठिकाणी आपण 3 व्याख्यांचा विचार करणार आहोत, 3 व्याख्यांची चर्चा करणार आहोत. अधिक व्याख्या पाहण्याचा, अभ्यास करण्याचा उद्देश असा की आपल्याला ती कन्सेप्ट क्लिअर व्हायला पाहिजे की नेमकं वित्तीय प्रणाली म्हणजे नेमकं काय. या वित्तीय व्यवस्थेमध्ये नेमकं काय चालतं, काय होतं, ही बाब आपली क्लिअर व्हायला पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी आपण एकापेक्षा जास्त व्याख्या पाहतो. बघा, पहिली व्याख्या काय आहे की वित्तीय प्रणाली किंवा वित्तीय व्यवस्था ही एक अशी व्यवस्था आहे की जिच्याकडून अर्थव्यवस्थेला आर्थिक व्यवहार पार पाडण्यासाठी पैसा ह्या प्रमुख वित्तीय साधनांचा पुरवठा केला जातो. वित्तीय साधनांची, पैशाची आवश्यकता कोणाला असते, तर अर्थव्यवस्थेतील वेगवेगळे घटक. बघा, एक कंसात दिलेलं आहे: सरकार, उद्योग संस्था, कुटुंबे. या वेगवेगळ्या घटकांना आर्थिक व्यवहार पार पाडण्यासाठी वित्तीय साधनांची गरज असते. आणि ह्या वित्तीय साधनांची जमाजमा करून या अशा साधनांचा पुरवठा केला जातो. अशी एक व्यवस्था असते आणि त्या व्यवस्थेला वित्तीय प्रणाली असं म्हणतात. दुसरी व्याख्या बघा: देशातील वेगवेगळ्या घटकांकडून बचती गोळा करून त्या उपभोग्य वस्तूंचे उत्पादन आणि गुंतवणूक करणाऱ्या उद्योगांना पुरविणारी व्यवस्था म्हणजे वित्तीय प्रणाली. म्हणजे लक्षात घ्या, व्याख्येमध्ये काय येत आहे की वित्तीय प्रणालीचं महत्वाचं कार्य काय आहे, वित्तीय प्रणालीची भूमिका काय आहे, कशासाठी वित्तीय प्रणाली ही व्यवस्था निर्माण केलेली असते, ती काय कार्य करते, हे आपलं लक्षात आलं की आपल्याला वित्तीय प्रणालीचा अर्थ किंवा व्याख्या करता येईल किंवा सांगता येईल. तिसरी व्याख्या बघा: अर्थव्यवस्थेतील वेगवेगळ्या घटकांकडे. बघा, वरती जे घटक पाहिलं आपण: सरकार, उद्योग संस्था, कुटुंबे. अर्थव्यवस्थेतील वेगवेगळ्या घटकांकडे असलेला अतिरिक्त निधी गतिशील करण्याचे कार्य करणाऱ्या वित्तीय संस्थांच्या समूहाला वित्तीय व्यवस्था असे म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या भारतामध्ये वित्तीय प्रणालीची रचना कशी, वित्तीय व्यवस्था आहे कशी, वित्तीय व्यवस्थेची रचना, स्ट्रक्चर ऑफ इंडियन फायनान्शियल सिस्टीम, याचा आपण अभ्यास करणारच आहोत. तो दुसरा टॉपिक आहे या प्रकरणातला. आधी तो अभ्यासला असता तरी चालला असता, पण अर्थशास्त्रामध्ये एखाद्या संकल्पनेचा अर्थ, की त्याची भूमिका, त्याचे कार्य काय हे पाहिल्यानंतर आपल्याला पुढचा अभ्यास करावा लागत असतो. आणि म्हणून आधी आपण भारतीय वित्तीय प्रणालीचा अर्थ काय आणि या वित्तीय प्रणालीचा रोल काय आहे अर्थव्यवस्थेमध्ये, भूमिका काय आहे, या वित्तीय प्रणालीचं देशाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून काय महत्त्व आहे, याचा अभ्यास या पहिल्या प्रकरणातल्या पहिल्या टॉपिकमध्ये आपण करतो आहे. तर वित्तीय प्रणालीचा अर्थ काय, त्याची व्याख्या काय, या 3 व्याख्या या ठिकाणी आपण अभ्यासल्या. आणि या तिन्ही व्याख्यांमधून आपल्याला हा बोध झाला असेल किंवा क्लिअर झाला असेल की नेमकं वित्तीय प्रणाली म्हणजे काय. आता वित्तीय प्रणालीचा अर्थ पहिला आपण, पण त्याच्यामध्ये नेमकं कोणत्या वित्तीय संस्था येतात त्या रचनेमध्ये दुसऱ्या टॉपिकच्या आपल्या दुसऱ्या लेक्चरमध्ये आपण अभ्यासणार आहोत. आता ही जी वित्तीय प्रणाली आहे, प्रणाली म्हणजे व्यवस्था, सिस्टीम, या वित्तीय प्रणालीचं कार्य आपल्याला परीक्षेसाठी हा महत्त्वाचा टॉपिक आहे. अर्थात कार्य किंवा त्याला महत्त्वही म्हणता येईल, वित्तीय प्रणालीचं महत्त्व, किंवा वित्तीय प्रणालीची भूमिका आर्थिक विकासामध्ये काय असते, अशा वेगवेगळ्या पद्धतीने या टॉपिककडे आपल्याला पाहता येईल किंवा त्याचं महत्त्व सांगता येईल. तर खरा मुद्दा आपला काय आहे, खरा टॉपिक काय आपला प्रकरणातला पहिला, वित्तीय प्रणालीची
कार्य. आता ही जी वित्तीय प्रणाली आहे, ही जी देशातील लोकांकडून, वेगवेगळ्या घटकांकडून बचती गोळा करते, वित्तीय साधन सामग्री गोळा करते आणि ज्यांना आवश्यकता आहे त्यांना पुरवण्याचं कार्य या वित्तीय संस्था करतात. म्हणजे देशामध्ये बचत पडून राहणार नाही, त्या बचतीचं रूपांतर गुंतवणुकीत केलं जाईल आणि देशामध्ये उत्पादन कार्य विकासाला गती देण्याचं महत्त्वाचं काम या वित्तीय प्रणालीतील वित्तीय संस्था करत असतात. तर या वित्तीय प्रणालीचं पहिलं कार्य काय ते बघू या ठिकाणी आपण. एक आहे बचत कार्य. सर्वात महत्त्वाचं म्हणजे देशातील वेगवेगळ्या घटकांकडे जी काही अतिरिक्त शिल्लक असते, जी काही बचत असते, ती बचत सांभाळण्याचं, गोळा करण्याचं कार्य या वित्तीय प्रणालीतील वित्तीय संस्था करत असतात. देशामध्ये एकूण बचत जी आहे, ही एकूण बचत गोळा करण्याचं काम, बचती गोळा करण्याचं काम या वित्तीय संस्था करतात आणि हे अतिशय महत्त्वाचं कार्य या वित्तीय संस्थांचं आहे. म्हणजे बचती गोळा करून देशामध्ये मोठ्या प्रमाणावर भांडवल निर्मिती हे करत असतात आणि त्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये या ज्या बचती आहेत, या बचती गतिशील करण्याचं काम करतात. एका घटकाकडे असलेली बचतीच्या रूपांतर गुंतवणुकीत उद्योग संस्था कसं करतील, त्यांना पुरवण्याचं ते काम करतात. म्हणजे या वित्तीय संस्था अतिशय महत्त्वाचं जे पहिलं कार्य करतात ते आहे बचत कार्य. दुसरं रोखतेचे कार्य. म्हणजे लोकांनी जी काही बचत केलेली आहे, या वित्तीय संस्थांकडे जी काही ठेव ठेवलेली आहे, डिपॉझिट असतात, पैसा ठेवलेला असतो, बचत करणाऱ्याला असं वाटतं की आपल्याला जेव्हा गरज पडेल त्यावेळेला आपली बचत आपल्याला वापरता आली पाहिजे किंवा तिचं रोखीत रूपांतर तात्काळ करता आलं पाहिजे आणि ही शाश्वती असते. या वित्तीय संस्था ह्या विश्वस्त संस्था असतात. लोक म्हणूनच या वित्तीय संस्थांकडे आपल्या उपभोगामध्ये काटकसर करून बचत करतात आणि ही बचत या वित्तीय संस्थांकडे ठेवतात. पाहिजे त्यावेळेला या बचतीचं रूपांतर रोखतेत करून देण्याचं महत्त्वाचं काम या वित्तीय संस्था करतात. आणि म्हणूनच तर आपल्याला हवं तेव्हा आपल्या बचतीचं रूपांतर या वित्तीय संस्थांकडून रोखतेत केलं जाईल याची शाश्वती असल्यामुळे लोक या ठिकाणी या वित्तीय संस्थांकडे आपला मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार करतात किंवा बचत करतात. तर रोखता प्रदान करण्याचं काम, बचतीचं रूपांतर कॅशमध्ये, रोखमध्ये करून देण्याचं काम या वित्तीय संस्था करतात. म्हणून रोखतेचे कार्य हे दुसरं कार्य आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. वित्तीय प्रणालीचं तिसरं कार्य आहे प्रदान करण्याचे कार्य. म्हणजे रोखतेबरोबरच इतर वेगवेगळ्या मार्गांनी आपल्या बचती किंवा आपला निधी प्रदान करण्याचं कार्य ते करतात. समजा तुमची एखाद्या वित्तीय संस्थेकडे बचत ठेवलेली आहे, डिपॉझिट आहे आणि ती डिपॉझिट तुम्हाला दुसरीकडे हस्तांतरित करायची, दुसऱ्याला ते देणं द्यायचे आहे तिथून. तर या वित्तीय संस्था अशी वेगवेगळी माध्यमं आपल्याला निर्माण करून देतात. जसं की डिमांड ड्राफ्ट आहे, चेक आहे, RTGS आहे, NEFT आहे, क्रेडिट कार्ड आहे, ऑनलाईन बँकिंग आहे. ही अशी माध्यमं प्रदान करण्याची, व्यवहार पूर्ण करण्याची माध्यमे उपलब्ध करून देतात. आणि या अर्थाने, या मार्गाने आपल्या ज्या बचती असतात, आपला जो निधी असतो, तो आपण दुसरीकडे देण्याचं, प्रदान करण्याचं कार्य आपण या वित्तीय संस्थांच्या माध्यमातून करत असतो. ही अतिशय महत्त्वाची कार्य आधुनिक काळामध्ये वित्तीय प्रणाली किंवा त्या संस्था करत असतात. चौथं कार्य आहे जोखीम कार्य. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण आपली जी शिल्लक या वित्तीय संस्थांकडे ठेवतो, त्या वित्तीय संस्थांची सांभाळण्याची हमी, पाहिजे तेव्हा परत करण्याची हमी या वित्तीय संस्था देतात. आणि त्यातच आपली जी काही प्रॉपर्टी आहे, आपले जो काही निधी आहे, तर याचा ते विमा उतरवत असतात. आणि विमा उतरवून
ती आपली जी जोखीम आहे मालमत्तेविषयी, ती मालमत्तेविषयीची जोखीम विमा पॉलिसीमुळे आपली ती कमी होत असते. म्हणजे आपल्या प्रॉपर्टीला, आपल्या निधीला, आपल्या बचतीला विम्याचं संरक्षण प्रदान करण्याचं कार्य हे वित्तीय संस्था करतात. या अर्थाने आपली जोखीम कमी होते. म्हणजे आपला लाईफ इन्शुरन्सही आपण करू शकतो, आपला प्रॉपर्टीचा इन्शुरन्स करू शकतो. आपण घर बांधण्यासाठी हाऊसिंग लोन घेतलं असेल, कर्ज घेतलं असेल, त्या कर्जावरही आपल्याला त्या वित्तीय संस्थांकडून विमा काढता येतो. जर कुटुंब प्रमुखाला ज्याच्या नावावर कर्ज आहे त्याला काही जीवितहानी झाली किंवा काही प्रॉब्लेम आला तर त्यावेळेला विमा संरक्षणातून हे सर्व कर्ज प्रदान होत असतं. या अर्थाने आपली आणि आपल्या प्रॉपर्टीची जोखीम सांभाळण्याचं काम, आपली जोखीम कमी करण्याचं काम, आपली रिस्क कमी करण्याचं काम, धोका कमी करण्याचं काम या वित्तीय संस्था करत असतात. आणि म्हणून वित्तीय प्रणालीमध्ये ज्या काही वित्तीय संस्था आहेत, या वित्तीय प्रणालीचं हे महत्त्वाचं कार्य आहे. 5. माहितीचे कार्य. म्हणजे आपण या वित्तीय प्रणालीशी जोडलेलं असणार किंवा वित्तीय संस्थांकडे मध्ये आपण बचती ठेवलेल्या असतील किंवा वित्तीय संस्थांच्या माध्यमातून आपल्या निधीची देणी-घेणी पार पाडत असणार, तर आपल्याला याद्वारे, या वित्तीय प्रणालींद्वारे, या संस्थांद्वारे देशामध्ये, अर्थव्यवस्थेमध्ये आर्थिक व्यवहाराबाबत जी काही वेगवेगळी माहिती आहे, ती माहिती मिळत असते किंवा ही माहिती ते देत असतात. जसं की देशामध्ये एकूण उत्पादन किती, कोणत्या वस्तूची किती मागणी आहे, देशामध्ये वस्तू सेवांचा पुरवठा कसा आहे, देशामध्ये वस्तूंच्या किमती कमी आहेत का जास्त आहेत, त्या कशा कमी होतील किंवा केव्हा वाढणार आहेत, अशा पद्धतीचा सर्व प्रकारचा अभ्यास या वित्तीय प्रणालीमधील संस्थांचा असतो. आणि तेव्हा या वित्तीय संस्था अशा प्रकारची माहिती आपल्या ग्राहकांपर्यंत, आपल्या ज्या वित्तीय संस्थांमध्ये ज्यांनी आपल्या डिपॉझिट ठेवलेले आहेत अशा लोकांपर्यंत ते माहिती पोहोचवण्याचं काम या वित्तीय संस्था करत असतात. त्यानंतर 6. हस्तांतरणाचे कार्य. बघा, एका ठिकाणाहून दुसरी ठिकाणी, एका भौगोलिक क्षेत्राकडून दुसऱ्या भौगोलिक क्षेत्रामध्ये आपल्या निधीचं, आपल्या बचतीचं हस्तांतरण करण्याचं कार्य या बँका करतात. समजा आपल्याला शहाद्यामधून आपली वित्तीय जी साधनं आहेत किंवा जी आपली बचत आहे, जी कॅश आहे, जी प्रॉपर्टी आहे, ही जर आपल्याला दुसऱ्या भौगोलिक क्षेत्रामध्ये घेऊन जायची असेल किंवा गुजरातला घेऊन जायची असेल किंवा परदेशात घेऊन जायची असेल, दुसऱ्या ठिकाणी आपली बचत किंवा आपली प्रॉपर्टी, वित्तीय मालमत्ता आपल्याला हस्तांतरित करायची असेल, तर ती स्वतः बरोबर ठेवून, स्वतः खिशात कॅश घालून आपण घेऊन जात नाही. तर आपली ही जी वित्तीय प्रॉपर्टी आहे, या वित्तीय साधनांचं हस्तांतरण या बँका करून देतात किंवा या वित्तीय संस्था करून देतात. म्हणजे आपल्याला प्रवासी चेक देतील किंवा ऑनलाईन माध्यमातून आपल्याला तो निधी दुसरीकडे हस्तांतरित करून देण्याचं काम, म्हणजे त्या ठिकाणी ज्या भागामध्ये आपल्याला जायचं आहे त्या भागामध्ये जी वित्तीय संस्था असेल त्यांच्याकडे ते ट्रान्सफर करतात आणि तिथून ती निधी आपल्याला प्राप्त होत असतो. म्हणून आपल्याला प्रत्यक्ष आपली वित्तीय मालमत्ता किंवा इतर प्रकारची मालमत्ता एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाण्याची आवश्यकता राहत नाही. तर या वित्तीय प्रणालीतील जे वित्तीय संस्था आहेत, ह्या वित्तीय संस्था आपल्या निधीचं हस्तांतरण करून देण्याचं काम करत असतात आणि त्याच्यामुळे अर्थव्यवस्थेचे आर्थिक व्यवहार गतिमान होतात, आपले आर्थिक व्यवहार गतिशील होतात, अर्थव्यवस्थेच्या विकासाला यामुळे गती मिळत असते. आणि म्हणून वित्तीय प्रणाली किंवा वित्तीय संस्था हे सुद्धा एक अतिशय महत्त्वाचं कार्य हस्तांतरणाचं या करत असतात. आणि 7. भांडवल उभारणीचे कार्य. या वित्तीय संस्थांचं हे अतिशय महत्त्वाचं कार्य आहे. यामुळेच तर देशामध्ये आर्थिक विकासाला गती मिळते, यामुळेच तर आर्थिक विकासामध्ये वित्तीय प्रणाली फार महत्त्वाची भूमिका पार पाडतात. कारण देशामध्ये आर्थिक व्यवहार वाढवायचे असतील, उत्पादन वाढ करावी असं वाटत असेल, रोजगार वाढावा असं वाटत असेल, वस्तू व सेवांचं उत्पादन वाढीचा वेग वाढवून देशातील आर्थिक वृद्धी व्हावी असं वाटत असेल, तर देशामध्ये उद्योग व्यवसायाला मोठ्या प्रमाणावर भांडवलाची आवश्यकता असते.
आणि हे भांडवल कोण पुरवतं? जे तुम्ही आम्ही अनेक लोक आपल्या उपभोगामध्ये काटकसर करून जी काही बचत केलेली असते त्या बचती या बँका गोळा करतात, या वित्तीय संस्था गोळा करतात आणि या बचती गोळा झालेल्या ज्या आहेत त्याचं रूपांतर भांडवलामध्ये ते करतात. आणि हे जे भांडवल आहे हे भांडवल अशा पद्धतीने अर्थव्यवस्थेतील वेगवेगळ्या घटकांकडून उद्योगांसाठी ते उभारून देतात आणि वित्तीय संस्थांची जी भांडवलाची आवश्यकता आहे, गरज आहे, ती भांडवलाची गरज पूर्ण करण्याचं काम किंवा त्या उद्योग संस्थांना भांडवल पुरवण्याचं काम म्हणजे वेगवेगळ्या घटकांकडून, देशातील वेगवेगळ्या घटकांकडून ते भांडवल उभारून देतात आणि ते भांडवल या उद्योग संस्थांना ते पुरवत असतात. आणि म्हणून उद्योगांची भांडवलाची जी अडचण आहे, भांडवलाची जी गरज आहे ती पूर्ण होते आणि मोठ्या प्रमाणावर आधुनिक पद्धतीने उत्पादन कार्य, उत्पादन संस्था, उद्योग संस्था करतात आणि देशाच्या आर्थिक विकासाला त्याच्याकडे गती मिळते. तर अशा पद्धतीने वित्तीय प्रणालीची कार्य आपल्याला स्पष्ट करता येतील. याच्यावर तुम्हाला टीप विचारली जाते किंवा ऑब्जेक्टिव्ह प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारले जातील. आता आपल्याला हा जो टॉपिक विचारला आहे तो वित्तीय प्रणालीची कार्य, पण या कार्यांनाच आपल्याला असं सांगता येईल की वित्तीय प्रणालीचं हे महत्व पण आहे, याला आपण महत्व पण म्हणू शकतो. किंवा वित्तीय प्रणाली जी आहे, ही जी सिस्टीम आहे, या सिस्टीमची देशाच्या आर्थिक विकासामध्ये, अर्थव्यवस्थेमध्ये काय रोल असतो, काय भूमिका असते, असंही आपल्याला या टॉपिकचा अभ्यास करता येईल किंवा या टॉपिक पुढे या अँगलने सुद्धा पाहता येईल. आणि म्हणून मी थोडंसं भूमिका किंवा महत्व आपल्याला कसं सांगता येईल त्याचे काही मुद्दे या ठिकाणी कव्हर करण्याचे प्रयत्न केले आहेत. बघू एक एक मुद्दा आपण. एक, मध्यस्थाची भूमिका म्हणून कार्य करते. कार्य तर झालंच या ठिकाणी, परंतु महत्व काय की मध्यस्थाची भूमिका हे अतिशय महत्वाचं कार्य या वित्तीय संस्था करतात. म्हणजे ज्यांच्याकडे बचत किंवा अतिरिक्त निधी आहे आणि देशातील काही घटकांकडे निधीची तूट आहे, ज्यांना गरज आहे, ती ज्यांच्याकडे शिल्लक आहे त्यांच्याकडून तो निधी प्राप्त करायचा आणि ज्यांना गरज आहे त्यांना पुरवायचा, अशी एक एजंटची भूमिका, मध्यस्थाची भूमिका वित्तीय प्रणालीतील संस्था करत असतात. या दृष्टिकोनातून याचं महत्व आहे किंवा भूमिका. 2, जोखीम नियंत्रण, म्हणजे जोखीम नियंत्रण करून देतात, हे महत्व आहे या वित्तीय संस्थांचं. किंवा जोखीम नियंत्रणाची महत्वाची भूमिका या बँका करतात. म्हणजे आपल्या प्रॉपर्टीचा विमा, आपला लाईफ इन्शुरन्स या वित्तीय संस्था काढतात आणि आपली जोखीम नियंत्रणात आणतात, आपली जोखीम कमी करतात. आपल्याला जो धोका आहे तो धोका कमी करण्याचं काम या वित्तीय संस्था करतात, या वित्तीय प्रणाली ही करत असते. ही सुद्धा महत्वाची भूमिका या वित्तीय संस्था करतात. त्यानंतर भौगोलिक हस्तांतरण. बघा, हेच मुद्दे आहेत ते. या मुद्द्यांना आपण कार्य म्हणून अभ्यासू शकतो, यालाच आपल्याला महत्वामध्ये रूपांतर करता येईल किंवा यालाच आपल्याला त्या वित्तीय संस्थांच्या भूमिका म्हणून सांगता येईल. हे बघा, हस्तांतरणाचे कार्य इथं 6वं कार्य, तर इथं 3रं महत्व किंवा आपण भूमिका पाहतोय. भौगोलिक हस्तांतरणाची भूमिका या बँका करतात. भौगोलिक हस्तांतरणाच्या संदर्भात या वित्तीय संस्थांचं महत्व आहे. म्हणजे एका भागातून दुसऱ्या भागामध्ये आपलं वित्तीय साधनांचं हस्तांतरण करण्यामध्ये महत्वाचा रोल करतात. यासाठी त्याचं महत्व आहे किंवा हे त्यांचं कार्य आहे. कार्य, महत्व, भूमिका अशा वेगवेगळ्या अँगलने एकच मुद्दा आपण कसा पाहू शकतो ते या ठिकाणी आपल्या लक्षात येईल. 4थी भूमिका, उद्योजकांना प्रोत्साहित करणे, हा रोल करतात ते. या संदर्भात महत्व सांगता येईल की देशातले जे उद्योजक आहेत त्या उद्योजकांना जे काही वेगवेगळ्या उद्योग उभारताना अडचणी येतात, उत्पादन करताना अडचणी येतात आणि त्या अडचणींवर मात करताना काही उद्योजक डगमगतात, तेव्हा त्यांचा उत्साह वाढवण्याचं काम ते करतात. त्यांना प्रोत्साहित करतात की आम्ही तुम्हाला मोठ्या प्रमाणावर कमी व्याजाने भांडवल पुरवण्याचं काम करू, आम्ही तुम्हाला भांडवल देऊ, पण तुम्ही उद्योग व्यवसाय आपला विस्तार करा, आधुनिक पद्धतीने उत्पादन करा, डगमगू नका. अशा पद्धतीचा त्यांचा उत्साह वाढवण्याचं काम ते करतात किंवा त्यांना प्रोत्साहित करतात की तुम्ही अजून अशा पद्धतीचं नवीन उत्पादन बाजारात आणू शकतात, अजून तुम्ही नवीन यंत्र प्रस्थापित करू शकतात, अजून तुम्ही वेगळ्या पद्धतीने उत्पादन करू शकतात, अजून तुम्ही जास्त नफा मिळवू शकतात, अजून तुम्ही देशातील लोकांना रोजगार देऊ शकतात, तुमच्या नफ्यामध्ये तुम्ही मोठ्या प्रमाणावर वाढ करू शकतात. अशा पद्धतीचं प्रोत्साहन किंवा गाईडलाईन
या वित्तीय प्रणालीतील संस्था करत असतात. हे सुद्धा अतिशय महत्त्वाचं कार्य आहे. त्यानंतर 5 बचत प्रवृत्त करणे, म्हणजे देशातल्या लोकांनी मोठ्या प्रमाणावर बचत केली पाहिजे. आपल्या उत्पन्नाचा काही भाग या वित्तीय संस्थांकडे त्यांनी ठेवला पाहिजे आणि या अशा प्रकारच्या बचत प्रवृत्त केल्यामुळे देशामध्ये बचत वाढते. बचत वाढली की साहजिकच वित्तीय संस्था या भांडवल निर्मिती करतात. उद्योग संस्थांना मोठ्या प्रमाणावर भांडवल हे उपलब्ध होत असतं. कोणत्याही देशाचा विकास हा त्या देशामध्ये भांडवल निर्मिती किती होते, किती भांडवल उपलब्ध आहे, त्याच्यावर त्या देशाचा विकास हा गतिमान होत असतो. 6 आर्थिक वृद्धी दर वाढीत भूमिका. बघा, हाच तर मुद्दा आहे खरा. कोणत्याही देशामध्ये सरकार असो, वेगवेगळ्या खाजगी संस्था असोत, वित्तीय संस्था असोत, कंपन्या असोत, तुम्ही असोत, बचत करणारे असोत, ती बचत कर्ज म्हणून व्याजाने घेणारे घटक असोत, सर्वांचा रोल हा देशाच्या आर्थिक विकासामध्ये महत्त्वाचा असतो. त्याप्रमाणे ही जी वित्तीय प्रणाली आहे, ही जी सिस्टीम आहे, या वित्तीय प्रणालीमध्ये ज्या काही वेगवेगळ्या वित्तीय संस्था आहेत, या वित्तीय संस्था महत्त्वाची भूमिका कोणती करतात की देशाच्या आर्थिक विकासाला गती देतात. देशाच्या आर्थिक विकासाचा दर, वृद्धी दर वाढीला ते मदत करतात की त्याच्यामध्ये ते महत्त्वाचा रोल करतात. काय महत्त्वाचा रोल करतात की देशातल्या वेगवेगळ्या घटकांकडून ज्या काही अतिरिक्त निधी आहे किंवा ज्या काही बचती आहेत, त्या बचती गोळा करायच्या आणि भांडवल म्हणून देशातल्या उद्योगधंद्यांना ते पुरवायच्या. अशा मध्यस्थाची भूमिका या वित्तीय प्रणालीतील वित्तीय संस्था करत असतात. आणि म्हणून आर्थिक वृद्धी दर वाढीत भूमिका किंवा आर्थिक वृद्धी दर वाढीसाठी या वित्तीय प्रणालीचं महत्त्व आहे असं आपल्याला सांगते. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या लक्षात आलं असेल की आजच्या लेक्चरमध्ये आपण वित्तीय प्रणाली म्हणजे काय, या वित्तीय प्रणालीचा फायनान्शियल सिस्टीमचं काय रोल आहे, काय महत्त्व आहे, काय भूमिका आहे, काय कार्य आहे, वित्तीय प्रणालीची कार्य स्पष्ट करा असा प्रश्न 100% आपल्याला विद्यापीठाच्या परीक्षेमध्ये विचारला जाईल. आणि म्हणून या वित्तीय प्रणालीची कार्य लक्षात ठेवताना आपण हे मुद्दे नीट अभ्यासायचे आहेत, हे मुद्दे नीट लक्षात ठेवायचे. म्हणजे वित्तीय प्रणालीची कार्य विचारू द्या, वित्तीय प्रणालीची भूमिका विचारू द्या, वित्तीय प्रणालीचं महत्त्व विचारू द्या. आपण या मुद्द्यातून या प्रश्नाचे उत्तर आपण योग्य पद्धतीने लिहू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, मॉडर्न बँकिंग अँड फायनान्शियल इंडियन फायनान्शियल मार्केट असं आपल्या पेपरचं नाव आहे. बघा, मी परत दाखवतोय तुम्हाला. TYBA, मी कर्सर फिरवतोय बघा. TYBA कोणता पेपर आहे आपला हा स्किलचा, त्या पेपरचं नाव काय आहे, मॉडर्न बँकिंग अँड इंडियन फायनान्शियल मार्केट, आधुनिक बँक व्यवसाय आणि भारतीय वित्तीय बाजार असा मराठीत त्याचं शीर्षक आहे. आणि या पेपरचा कोर्स कोड काय आहे, SEC म्हणजे स्किल एनहान्समेंट कोर्स, SEC 4 3 कुठे होता, 3 SEC 3 मागच्या सेमिस्टरला, 5व्या सेमिस्टरला. आणि त्याच्या आधी स्किलचा 1 आणि 2 जो तुम्ही SYला अभ्यासलाय, SYला जो स्किलचा पेपर अभ्यासला त्याचं जे पहिलं सेमिस्टर होतं, म्हणजे तुमचे SYच्या डिग्रीचं 3रं सेमिस्टर, त्याला 1 होता. 4थ्या सेमिस्टरला SYच्या 2 होता. आणि TYला हा जो स्किलचा पेपर आहे याच्या 5व्या सेमिस्टरला म्हणजे पहिल्या सेमिस्टरला TYच्या 3 होता आणि हा 4 आहे. SEC 4, इको 364. आधीचा होता आपला इको SEC 3, इको 354 असा होता. म्हणून हे कोड नीट लक्षात ठेवायचे आहेत. आणि आपला हा पेपर आहे मॉडर्न बँकिंग अँड इंडियन फायनान्शियल मार्केट, आधुनिक बँक व्यवसाय आणि भारतातील वित्तीय बाजार असा आपला हा पेपर आहे. आणि या पेपरचा सिलेबस त्याच्यावर आपण चर्चाही केली आहे आणि ग्रुपवर
मी या पेपरचा सिलेबस आणि त्या संदर्भातल्या नोट्स लवकरच आपल्याला आपल्या ग्रुपवर मी शेअर करणार आहे. त्या नोट्सचाही तुम्ही बारकाईने अभ्यास करायचा. तर विद्यार्थी मित्रांनो, या पेपरच्या पुढच्या लेक्चरला आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार. थँक यू.